Good morning students. In today's class we are going to start a new topic, that is pollination. पहिले आपण pollination ची definition जी आहे ती बघून घेऊ. Definition काय सांगते? Pollination म्हणजे काय? तर transfer of pollen grain from anther to the stigma is called as pollination. Pollination हे घडून प्लांट्स मध्ये घडून आणण्याचं काम वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज करतात. त्याला कारण असं आहे कारण की मेल गमीट जो आहे तो आपण आधी स्टडी केल्याप्रमाणे नॉन मोटाईल आहे. कसा आहे? नॉन मोटाईल म्हणजे तो स्वतःची जागा स्वतः बदलू शकत नाही. त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे दॅट इज ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ही घडून येते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज सुद्धा लागतात, ते आपण पुढे बघू. तर पॉलिनेशन मध्ये पहिले आपण डेफिनेशन बघितली. ट्रान्सफर ऑफ अँथर टू स्टिग्मा इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशनचे विविध प्रकार आहेत. जसं की पहिला प्रकार आहे किंवा फर्स्ट टाइप आहे ॲटोगॅमी. ठीक आहे, ॲटोगॅमी. दुसरा जो प्रकार आहे किंवा दुसरा जो टाइप आहे इट इज कॉल्ड ॲज गिटनोगॅमी. गिटनोगॅमी. आणि तिसरा प्रकार जो आहे इट इज झिनोगॅमी. इट इज झिनोगॅमी. एक एक करून बघू. ॲटोगॅमी मीन्स व्हॉट? तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इन द सेम फ्लावर. ॲटोगॅमी जे आहे ते सेम फ्लावरमध्ये घडून येते. सेम फ्लावरमध्ये म्हणजे एकाच फ्लावरमध्ये ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण होते. कंडिशन एवढीच आहे की फ्लावर जे आहे ते बायसेक्शुअल असायला पाहिजे. म्हणजेच फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल गमिट्स जे आहे ते एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट असायला पाहिजे. यामध्ये ऑफस्प्रिंग जे आहेत ते जेनेटिकली सेम असतात. जेनेटिकली सेम ऑफस्प्रिंग जे आहेत ते जेनेटिकली सेम असतात. हे महत्त्वाची नोट राहील. ऑफस्प्रिंग जेनेटिकली सेम राहते ॲज देअर पॅरेंट. नाउ गिटनोगॅमी. Geitonogamy is again the transfer of pollen grain from anther to stigma, but in the different flower of same plant. Different flower of same plant. Here the flower may be unisexual, so or bisexual, so the transfer of pollen grain can be happen with the help of certain agencies. म्हणजे गिटोनोगॅमी मध्ये एजन्सीजचा वापर होऊ शकतो, जसं की विंड आहे किंवा वॉटर आहे. इथे सुद्धा ऑफस्प्रिंग जे आहे ते जेनेटिकली सेम राहतील. ते जेनेटिकली सेम राहतील कारण की एकाच प्लांटमध्ये प्रोसेस घडून राहिलेली आहे. नाउ कम टू द थर्ड टाइप, दॅट इज झिनोगॅमी. झिनोगॅमी या प्रोसेसमध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ही जी प्रोसेस आहे ती डिफरंट प्लांटमध्ये घडून येईल, बट बिलॉंगिंग टू सेम स्पीसीस. डिफरंट प्लांट. आता इथे प्लांटच वेगवेगळा आहे, फक्त स्पीसीस जी आहे ती सेम असायला पाहिजे. स्पीसीस म्हणजे काय? झाडाची जात. आपण 11th स्टँडर्डमध्ये युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, जीनस, स्पीसीस. ठीक आहे ना. तर सेम स्पीसीसच्या प्लांटमध्ये फक्त डिफरंट प्लांट बॉडी असली तरी चालेल. अशा प्रकारच्या याच्यामध्ये जर का पोलन ग्रेन हा स्टिग्मापर्यंत पोहोचत आहे, म्हणजेच पॉलिनेशन जर का घडत आहे, तर त्याला झिनोगॅमी असं म्हटलं जाते. या पोचण्यासाठी म्हणजे पोलन ग्रेन जो आहे तो स्टिग्मापर्यंत पोहोचण्यासाठी झिनोगॅमीचं हे महत्त्वाचं कॅरेक्टर राहील की त्यामध्ये एजन्सीजचा वापर होईल. एजन्सीज मीन्स मीडियम, सो दॅट दिस पोलन ग्रेन कॅन ट्रॅव्हल टू द स्टिग्मा ऑफ द गायनोशिया. अशा प्रकारे पॉलिनेशन जे आहे ते तुम्हाला 3 टाइप्समध्ये डिवाइड करता येईल.
Autogamy. In this process or in this type, the pollination occur in the same flower of the same plant as the flower is bisexual and the offspring are genetically same. Second type, geitonogamy. Here the different flower are involved but of the same plant, agencies may require and the offspring are genetically same. In the third type, xenogamy, different plant body are involved but of the same species. Here the agencies are required for the transport of pollen grain and there are pollinating agents also, that is wind, water, insect, bird, honeybees, bat, etc. Get it? Now, ॲटोगॅमी या प्रकाराला किंवा ॲटोगॅमी या प्रकारासाठी काही फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत सेल्फ पॉलिनेशनसाठी. जसं की पहिला फॅक्टर तुम्हाला त्यांनी दिलेला आहे बायसेक्शुअलिटी. बायसेक्शुअलिटी म्हणजे काय? तर फ्लावरमध्ये मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर दोन्हीही प्रेझेंट असणे. दोन्ही प्रेझेंट आहे तर साहजिकच तिथलं तिथे पॉलिनेशन घडून येईल. दुसरा त्यांनी एक फॅक्टर दिलेला आहे चास्मोगॅमी. चास्मोगॅमी. चास्मोगॅमी मीन्स व्हॉट? दॅट इज फ्लावर ओपन्स टू एक्सपोज देअर सेक्स ऑर्गन. म्हणजे फ्लावर ओपनच होऊन राहिलं यासाठी की जेणेकरून गायनोशियम आणि अँड्रोशियम हे ओपन होऊन जातील आणि सेल्फ पॉलिनेशन मीन्स ॲटोगॅमी घडून येईल. तिसरा एक फॅक्टर त्यांनी ॲटोगॅमीसाठी रिस्पॉन्सिबल दिलेला आहे, दॅट इज होमोगॅमी. होमोगॅमी. होमोगॅमी मीन्स व्हॉट? तर मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन जे आहे म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम जे आहे ते सेम टाइम ला मॅच्युअर होतील. मॅच्युअर होतील म्हणजेच रिप्रोडक्शनसाठी तयार होऊन जातील. आणि चौथा एक फॅक्टर त्यांनी दिलेला आहे की ज्याच्यामुळे ॲटोगॅमी घडून येते, दॅट इज क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमी. क्लिस्टोगॅमी म्हणजे काय? तर पॉलिनेशन जे आहे म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा हे फ्लावर क्लोज असतानाच होऊन जाईल. फ्लावर जे आहे ते क्लोज असताना म्हणजे फ्लावर उगवल्यानंतर प्रोसेस होत असते पॉलिनेशनची, पण क्लिस्टोगॅमी या प्रकारामध्ये किंवा क्लिस्टोगॅमी या कंडिशनमध्ये क्लोज फ्लावरमध्येच पॉलिनेशनची प्रोसेस पूर्ण होऊन जाते. अशा प्रकारे ॲटोगॅमीचे किंवा ॲटोगॅमीसाठी रिस्पॉन्सिबल असे 3 फॅक्टर्स त्यांनी ऑलवेज रिमेंबर या स्क्वेअरमध्ये तुम्हाला दिलेले आहे. अशा प्रकारे आपण पॉलिनेशन जे आहे ते डिस्क्राईब करू शकतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पॉलिनेटिंग एजंट्स जे आहे ते बघणार आहोत.